मुंबईतील एल्फिस्टन पूल 2 वर्षांसाठी बंद असणार आहे। वरळी ते शिवडी कनेक्टरसाठी एल्फिस्टन पुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल 2 वर्ष बंद ठेवण्यात येणार आहे। यामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। तर आज सायंकाळपर्यंत हरकती न आल्यास 15 एप्रिल पासून वाहतूक बंद करून पुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। जुना ब्रिज तोडून त्या ठिकाणी MMRDAच्या माध्यमातून डबल डेकर ब्रिजची निर्मिती होणार आहे। परळमध्ये अनेक मोठे रुग्णालय असून याच ब्रिज मार्फत अनेक रुग्णवाहिका ये-जा करतात। त्यामुळे या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी इथल्या स्थानिक रहिवाशांनी केली आहे। या संदर्भात परळ प्रभादेवीच्या या ब्रिजवरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या मी आहे एल्फिन्स्टन म्हणजेच प्रभादेवी येथील पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांना जोडणाऱ्या ब्रिजवरती आणि हाच ब्रिज आपण पाहू शकता येत्या 15 एप्रिल पासून बंद होणार आहे। आणि याचं कारण म्हणजे वरळी शिवडी जो कनेक्टर जो आहे त्याच्या कामासाठी हा संपूर्ण जो ब्रिज आहे त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे आणि एकंदर या संपूर्ण बांधणीसाठी तब्बल 2 वर्षाचा कालावधी देखील जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे या 2 वर्षांसाठी हा संपूर्ण ब्रिज जो आहे तो बंद होणार आहे आणि येत्या काळामध्ये इथं डबल डेकरचा ब्रिज होऊन एकंदर नवीन वाहतूक सुविधा इकडे केली जाणार आहे। मात्र या 2 वर्षाच्या काळामध्ये इथं वाहतूक कोंडी देखील होऊ शकते। त्यामुळे संपूर्ण MMRDAने इथं अनेक ठिकाणी काही सूचना देखील मागवल्या होत्या, मात्र कोणत्याही प्रकारच्या सूचना किंवा हरकती अद्याप आलेल्या नाहीये। त्यामुळे येत्या काळामध्ये येत्या 15 तारखेपासून हा जो ब्रिज आहे तो बंद केला जाणार आहे आणि सर्व नागरिकांना या संदर्भात मुंबई महानगरपालिका असेल किंवा MMRDA असेल या दोघांकडून कळवण्यात येत आहे। कॅमेरामन सुनील वर्मासह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। समस्या ही मोठी समस्या म्हणजे आता 2 वर्ष म्हणजे 1 महिना पण नाही, 2 महिने पण नाही, 2 वर्ष। मग आता जो लोअर पर्यंत झाला ब्रिज तसंच इथं होणार आहे। 2 वर्ष बोलतात 3-4 वर्ष जाणार त्याच्यात। हॉस्पिटल जवळ होतं, एकदम क्रॉस करायला पण मेन जवळ होतं। ऑटो रिक्षा आपली टॅक्सी पण जायला जवळ भेटत, चालत पण जाऊ शकत होतं, पण आता खूप अडचणी येणार आहेत। लवकर काम करावं म्हणून सरकारकडे मागणी करणार। लवकर काम करावं असं सरकारला विनंती करतो आम्ही। रुग्णालयाने डिपॉझिट मागणं काही गैर नाही असं वक्तव्य आता समोर येते। पुणे मनपाच्या आदेशाला मेडिकल असोसिएशननं विरोध दर्शवलाय। पुण्यातील कोणत्याही रुग्णालयाने अनामत रक्कम मागू नये, पुणे महानगरपालिकेने या संदर्भात आदेश काढलेले आहेत। पालिकेच्या आदेशाला खरं तर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने विरोध नोंदवण्यात आलाय। अनामत रकमेची मागणी करणं गैर नाही अशी भूमिका IMAने घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।